वेलकम टू ऑनलाइन एज्युकेशन प्रोग्राम इन अभिनव विद्यालय हायस्कूल मराठी माध्यम पुणे, मराठी मीडियम पुणे. Students, today we are learning about the play part 2. First of all, we see difficult words. On your PPT मी तुम्हाला काही डिफिकल्ट वर्ड्स लिहून दिलेले आहेत. ते तुम्ही पॉज करून लिहू शकतात. मी तुम्हाला थोडक्यात शब्द स्पष्ट करते. हार्श, HARSH, हार्श म्हणजे कठोर किंवा निष्ठुर. न्यूज, NOOSE, न्यूज म्हणजे गळफास. स्पर्न, SPURN, स्पर्न म्हणजे धिक्कारणे. रेसिस्ट, RESIST, रेसिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. डिनाय, DENY, डिनाय म्हणजे सत्यता नाकारणे. प्रॉम्प्ट, PROMPT, प्रॉम्प्ट म्हणजे तत्पर असणे. त्यानंतर शब्द आहे क्रँकी. क्रँकी म्हणजे CRANKY, क्रँकी म्हणजे विक्षिप्त व्यक्ती. हे तुम्हाला ह्या पार्ट 2मध्ये येणारे कठीण शब्द मी तुम्हाला आधीच देऊन ठेवले आहेत. इन केस पाठ वाचत असताना आपल्याला हे शब्द अडले तर आपण ते बघू शकतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये पार्ट 2 जो दिलेला आहे, प्रथम त्याचं आपण काय करणार आहोत, वाचन करणार आहोत आणि मग एक्सप्लेनेशन मी तुम्हाला एकानंतर एक देत जाते. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांकडे इंग्लिशचं पुस्तक असणारच आहे. त्यामुळे अतिशय हा जो धडा आहे, आपण धडा म्हणण्यापेक्षा आपण याला नाटकच म्हणूया, कारण नावच आहे त्याचं द प्ले. ठीक आहे. तर आता PPTमध्ये दिल्याप्रमाणे किंवा तुम्ही पुस्तकाच्या 60 नंबर पेज म्हणजे 60 पेजवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. पार्ट 2, सेकंड गार्ड एक्सिस्ट अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ, इन अ क्रँकी टोन, अ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स? I was merely following your order to the letter. You commanded me to set aside all my work and get the Queen's ornaments ready before Her Highness' birthday. So there has been a delay in making this lady's bridal ornaments. In the name of justice, Your Highness, pardon me. Spare my life. I was just following your highness order. फर्स्ट ऑफ ऑल, आपण याच्या अगोदरच्या पार्टमध्ये बघितलं असेल की राजाच्या दरबारामध्ये चाललेला हा प्रसंग आहे. राजा कशा पद्धतीने कुणाकुणाला बोलावून कशा पद्धतीने त्याला काउंटर क्वेश्चनिंग करतोय, त्या पद्धतीने आपण हे बघत आहोत. व्हॉट इज द गोल्डस्मिथ्स एक्सक्यूज? गोल्डस्मिथ म्हणजे कोण? तर सोनार. सोनार नेमकं काय सांगतोय, त्याला काय वाटतंय, त्याच्याबद्दल आपण हे बघत आहोत. तर बघा, पहारेकरी त्या गोल्डस्मिथला घेऊन आल्यानंतर तो अतिशय त्रस्त झालेला असतो आणि तो म्हणतो, हे महाराजा, आपल्या परवानगीने मी विचारतो, अशी कठोर शिक्षा आपण मला कशी देऊ शकता? मी तर फक्त आपल्या आज्ञेचं तंतोतंत पालन करत होतो. आपण मला सांगितलं की माझी सर्व कामे बाजूला ठेवून राणीसाहेबांच्या वाढदिवसाच्या आधी लग्नाचे दागिने बनवायला उशीर झाला, तेव्हा महाराज न्याय करा, मला माफ करा, मला जीवन द्या. मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो आणि महाराज, राणीसाहेबांचा वाढदिवस असल्याकारणानेच मी या मुलीचे दागिने बनवू शकलो नाही किंवा मला बनवायला उशीर झाला. अशा पद्धतीने सोनार ते त्याचं एक्सप्लेनेशन देतो. तेव्हा राजा काय म्हणतो ते बघूया. किंग सेज, नॉट अनादर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. तेव्हा राजा म्हणतो, एक शब्दही बोलू नकोस, तू सांगतोस ती तुझी सबब बरोबर नाही. पहारेकरांना असा हात करून तो म्हणतो, राजा, या सोनाराला सुळाकडे घेऊन जा आणि ताबडतोब फाशी द्या. सोनार म्हणतो, गोल्डस्मिथ म्हणतो, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट द फीट, प्लीज फॉरगिव्ह मी, जस्ट वन्स, दिस टाईम लेट मी लाय,
आय हॅव. तो म्हणतो, दया करा. अहो उदार महाराज, दया करा. मी आपल्या पाया पडतो. मला माफ करा. एकदाच याच वेळी मला जगू द्या. मला जगू द्या. राजा म्हणतो जोरात, लाऊडली, नन ऑफ दिस एनीमोर. टेक हिम अवे ॲट वन्स. लेट हिम हँग टू डेथ. Two guards dragged the wailing goldsmith away, and countries others whispered to one another out of shock. Soon the guards returned with the goldsmith and the hangman. राजा मोठ्याने ओरडतो, आता हे काही चालणार नाही. याला लगोलग घेऊन जा आणि मरेपर्यंत फाशी द्या. दोन्ही पहारेकरी रडत ओरडत असलेल्या सोनाराला फरफटत नेतात आणि दरबारी असलेल्या लोकांना अतिशय धक्का बसतो. ते आपसात एकमेकांशी कुजबुजायला लागतात की सोनाराबरोबर होणार तरी काय. राजा म्हणतो, व्हॉट, वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर? हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट और एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. त्रासून राजा म्हणतो, हे काय, तुम्ही माझी आज्ञा पाळली नाहीत? आत्ता या क्षणी सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाही तीच शिक्षा मिळेल, समजलं? किंग म्हणतो. असं म्हटल्यानंतर वातावरण अजूनच दरबारातलं खूप गंभीर होतं आणि त्यामुळे तो जो हँगमॅन असतो त्या हँगमॅन म्हणतो की माफी असावी. 1,000 apologizes, O great king, but this noose does not fit the goldsmith's neck. It is too loose. आता जो फाशी देणारा व्यक्ती असतो तो येतो आणि म्हणतो की हा जो गळफास देण्यासाठी जो वापरला जाणारा रोप आहे तो त्याला बसतच नाही आहे, तो अतिशय लूज होतो आहे त्याला. किंग म्हणतो, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर अँड सी हू it fits. Whoever has a neck of the size of the noose must be hanged. असं मग येथे असलेल्या प्रत्येकाच्या मानेला हा जो प्रत्येकाकडे बोट दाखवून राजा म्हणतो आणि काय म्हणतो माहिती आहे, हा जो लूप आहे तो सगळ्यांच्या मानेला लावून बघ, ज्याला कुणाला बसत असेल त्याला फाशी दे. Hangman tries the noose on many of the subjects waiting for justice. They spurn and resist, but the hangman with the help of guards overpower them and finally the noose fits a disciple. झालं काय की फाशी देणारा जो आहे तो न्यायासाठी जमलेल्या अनेक लोकांच्या मानेला फास लावून पाहतो. लोक त्याला झिडकारतात, विरोध करतात, पण फाशी देणारा पहारेकऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर जबरदस्ती करीत असतो. शेवटी गळफास शिष्याच्या मानेला बरोबर बसतो. आता होतं काय, हँगमॅन, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. तो म्हणतो, महाराज याला बरोबर बसलाय बरं का हा. शिष्य म्हणतो, पण मी काय केलं आहे असं त्याला म्हणायचं असतं. किंग म्हणतो, जस्टिस ॲट लास्ट, टेक हिम टू द गॅलोव्ज विदाऊट फर्दर डिले. तो म्हणतो, शेवटी न्याय झाला, आता आणखी उशीर न करता याला सुळावर चढवा. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. फाशी देणारा आणि पहारेकरी विरोध करीत असलेल्या शिष्याला बळजबरीने घेऊन जातात. राजा म्हणतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अंधेरी नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. आर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. राजा म्हणतो, न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणं. झटपट कृती करण्याचा अंधेर नगरीला अभिमान वाटतो. शब्दापेक्षा आमची कृती ही मोठी आहे, बोलकी आहे. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड. ऑल री-एंटर इन अ रश विथ अनादर एल्डरली मॅन. बाहेरून आवाज येतो ओरडायचा आणि दुसऱ्या एका वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईने त्या दरबारात येतात. मग राजा म्हणतो, व्हॉट, वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज दिस मॅन? हे काय, या दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत का आलात? कोण आहे हा इसम? फर्स्ट गार्ड म्हणतो, आय बेग युअर पार्डन युअर हायनेस.
but we are confused indeed. This old man rushed towards us as we were about to hang the younger stranger and begged and pleaded that he should be hanged instead. पहिला पहारेकरी म्हणतो, क्षमा असावी महाराज, आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. आम्ही त्या अनोळखी तरुणाला सुळावर चढून लागणार तेवढ्यात हा म्हातारा आमच्याकडे धावत आला आणि विनवू लागला आणि त्या तरुणाऐवजी यालाच आम्ही फाशी द्यावं असं गयावया करतोय महाराज. सेकंड गार्ड, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. व्हॉट सेन man would wish to suffer such a drastic death willingly? दुसरा पहारेकरू म्हणतो, प्रथम आम्हाला वाटलं की ह्या म्हाताऱ्याचं मानसिक संतुलन ढळलेलं दिसतंय. कोणता शहाणा माणूस अशा तऱ्हेचं भयंकर मरण सोसायची इच्छा स्वखुशीने करेल? फर्स्ट गार्ड, but this young man says that he is a wise and learned sage from the forest yonder and he himself was this man's disciple. पण पहिला पहारेकरू म्हणतो, पण हा तरुण इसम सांगतो की हे पलीकडच्या अरण्यातील मोठे सुज्ञ आणि विद्वान साधू आहेत आणि ते स्वतः त्यांचा शिष्य आहे. साधू, सेज म्हणजे साधू. साधू काय म्हणतो, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस, बी काइंड and allow me to be hanged in place of my disciple, I beg you. साधू म्हणतो, आदरणीय राजा, तू अतिशय दयाळू आहेस, कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर जायची अनुज्ञा परवानगी दे, मी भीक मागतो तुझ्याकडे. किंग, what a strange appeal. And why does such a wise and holy man wish to abstract the course of justice? May I ask? ही कसली विचित्र विनंती आहे आणि मी विचारतो, या शहाण्या साधू पुरुषाला न्यायदानाच्या कामात असा अडथळा आणायची इच्छा का झाली आणि का आहे मुळात इच्छा? सेज, यू सी, it has been predicated by the great prohibits. No, I shouldn't say this. तो म्हणतो, साधू आपलं गुपित सांगण्याची इच्छा नाही असं दाखवत, महाराज खरं असं आहे, नाही, मी नाही सांगू शकत. मग शेवटी राजा चिडतो. अनॉइड म्हणजे चिडणं, रागाला येणं, संतापाला येणं. स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसिपल विल बी हँग्ड. मला खुलासा झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुलाच इथे फाशी देईन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया आणि पुढचा जो भाग आहे तो पुढच्या तासाला बघूया. विल सी नेक्स्ट पार्ट. प्लीज रीड ऑल चॅप्टर ॲट लीस्ट 4 times अँड मेक युअर ओन क्वेश्चन्स. याच्यावर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा. अतिशय छान गोष्ट आहे. आधीच्या गोष्टीचं आणि ह्याचं सगळं वाचन केलं तर तुम्हाला खूप गंमत आणि मज्जा येणार आहे. त्यामुळे नाटक किती छान असतं, त्याचे डायलॉग डिलिव्हरी कशी असते, मी थोडक्यात वाचण्याचा नाटकासारखा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनीसुद्धा घरी असंच वाचण्याचा प्रयत्न करा. डायलॉग्स कसे वाचायचे, ते कसे त्याचं वाचन आणि त्याचं पठण कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.